आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे ताई इकडे काय करते? चल 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 तुझ्यासाठी नाश्ता काढून ठेवला, चल खाऊन घे पटकन। हो 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 आलेच। तारिणी कुठेही येणार नाहीये। का? का म्हणजे तुला दिसत नाहीये ती मला रेडी करते ते? ए देवाने 2 हात दिलेत ना, मग कर की स्वतःचा मेकअप स्वतः, तिला कशाला कामाला लावते? नमा जस्ट शट अप ओके। आणि तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? ती पण माझी बहीण आहे। हो पण सावत्र, लक्षात ठेव। आणि मोठी ती ना अनाथ आश्रमातलं काम करते, घरचे काम करते। ताई तू दूध ठेवून दे, चल माझ्याबरोबर, तू चल, तू नाश्ता करून घे। अगं चल आई, नमा तारिणी कुठेही येणार नाहीये, ओके? आणि एवढा नट्टापट्टा करून कुठे जायचंय ग तुला? एवढाच जायचंय? तुझं काय असतं का नबा? हा बाजूला हो. अगं बाहेर जाणार म्हणजे 4 लोक बघणार तुमच्याकडे, मग छान तयार होऊन जायला नको? बेलसरेंच्या मुली कशा शोभून दिसल्या पाहिजे। ए नीट तयार करायचा, तिला छान दिसली पाहिजे। निशो या लवकर तयार हो बाळा। येस चल ग लवकर तू पण। चल कामाला लाग। हो हो मला माहितीये की तू माझं सोडून सगळ्यांचं ऐकणारच, पण तरी मी मूर्ख आहे असं समज आणि लवकर ये। पोळ्याच्या बैलाला रंग लावून झाला की। नमा व्हॉट डिड यू से? तू काय म्हणालीस? नमा कधी स्मार्ट होणार गॉड नोस। आपल्याकडे कुठे आलेत बैल? नॉनसेन्स। चला चला आधीच उशीर झालाय, कार्स रेडी आहेत, चला। सुपर। मला असं वाटतं की त्यांनी पोहोचण्याच्या आत आपण तिकडे पोहोचणं अपेक्षित आहे, सो आपण निघूया। त्यांनी पोहोचण्याच्या आधी म्हणजे आपण त्यांच्या घरी चाललोयत ना? सॉरी मी सांगायचं विसरून गेले, आपण त्यांच्या घरी नाही चाललोय, आपण रेस्टॉरंट मध्ये चाललोय। मी ऑलरेडी टेबल बुक केलंय। रेस्टॉरंट मध्ये का? अहो गरीब असतील, घर लहान असेल त्यांचं। काकू, घर मोठं असो व छोटं असो, मन मोठं असणं महत्वाचं आहे ना। आणि तसंही आपण किती उदाहरणं बघतो आपल्या आजूबाजूला, ज्यांची घरं फार मोठी आहेत पण मन छोटी। हो हो माझ्या कितीतल्या बायका आहेत काही अशा। असू दे। अगं पण घराणं तरी तोला मुलाचं असायला पाहिजे ना। हे बघ, माझ्या युवराजचं लग्न मी असं कुठल्याही मुलीशी होऊ देणार नाहीये। काकू 1 मिनिट, आपण आता फॉर्मली भेटायला चाललोय, अजून काहीच ठरलेलं नाहीये। आणि आवड निवड ही फार पुढची गोष्ट आहे नाही का? अगं हो पण मला काय वाटतं, गरीबा घरची असेल मुलगी म्हणून तेही लगेच तयार झाले लग्नाला। म्हणजे आपल्या युवराजचं लग्न फक्त गरीबा घरच्याच मुलीशी ठरणार आहे असं तुला म्हणायचंय का? हो असं काय करताय? मी असं कुठे म्हटलं? आपल्या युवराजशी तर कुणीही लग्न करेल, 7 पिढ्या बसून खातील, काही काम करायची गरज नाही। द युवराज खांडेकर आहे तो। चेतना काकी, कष्ट आणि जबाबदारी या 2 शब्दांनी खांडेकर बनतो, बरोबर ना? आणि म्हणूनच मला युवराजला खऱ्या अर्थाने खांडेकर बनवायचं। आणि तसंही मला असं वाटतं की मुलगी श्रीमंत असो मुलगी गरीब असो, ती संस्कारी हवी, ती गुणी हवी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या युवराजला समजून घेणारी हवी। आणि ह्या आधी असं कधी झालंय का? मी म्हटलं ना होईल तर हो होईल। कुठे चाललायस तू? हा कुठे? आपण चाललोय ना? आपण हो चाललोय ना आपण, म्हणून तर रेडी झालोय ना। आपल्याला जायचंय ना आज, जाऊया चला। छान दिसतोयस। यू लुकिंग व्हेरी हँडसम अँड व्हेरी स्मार्ट। थँक्यू। युवराज हे बघ, मला मान्य आहे की मी घेतलेला निर्णय काही फारसा तुला पटलेला नाहीये, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। मला सांग, आजपर्यंत मी कुठलाही निर्णय तुझ्यावर थोपलाय नाही ना?
याआधीही मी तुझ्या बाबतीत जे काही निर्णय घेतलेत ते फक्त आणि फक्त तुझ्या हितासाठी घेतलेत आणि या निर्णयात सुद्धा तुझंच हित आहे. आज नाही, पण काही दिवसांनी तुला कळेल. एकदा जोडीदार आपल्या आयुष्यात आला ना की आपण आपोआप आपल्या सक्सेसच्या दिशेने चालायला लागतो. सिरियसली. मला नाही वाटत सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. नाही म्हणजे काही लोक ना असलेला ट्रॅक सोडून देतात, मुलांचा सुद्धा विचार करत नाहीत. ऍब्सोल्युटली सेल्फिश. अगं तारिणी तारिणी हे बघ हे बघ. रेखा, ए रेखा, हो सर सर किती वेळ? तू जा ग, पोरीना घेऊन ये. हो आटपतंय त्यांचं. झालंय का? हो निघूया. कुठे जायचंय तरी उशीर कर. हो झाला. अशी दणादण दणादण मारते. कुठल्याही शुभ कार्याला निघालो ना की ही आडवी आलीच पाहिजे. मातोश्री आहेत सोबत, ऍक्शन फिल्म बघतायत. तू एक काम कर, जा त्यांना घेऊन ये, मी बघते हिचं. जा जा जा. अगं बघ तरी जरा. ही बघ काय मारते ती त्या गुंडाला. आई, गुंडा ना रे. सुमी, तळात टाकते. सुमी, ए आई, सुमी, तुझी मुलगी बोलवतीये तुला. आई, नाही ही माझी मुलगी नाहीये. आई. ही माझी मुलगी आहे. हीच. आले. किती वेळ? काय ग मालू? अगं मी ना जरा बाहेर जाऊन येते. हा, बाहेर? सकाळी मी तुला पूजेला फुलं तोडून आणायला सांगितली तेव्हा म्हणालीस की माझे पाय दुखतायत म्हणून, आणि आता बाहेर? आता अचानक संकट येत आहेत ना घरावर, मग काय करणार? म्हटलं जरा देवळात जावं, देवापुढे प्रदक्षिणा घालाव्यात 108. 108 प्रदक्षिणा? पाय दुखतायत. बर मी एकटी नाही जाते, आम्ही सगळेच चाललोय. आम्ही हे काय आले? सगळे मिळून 108 प्रदक्षिणा काढणार देवळात या अशा? आई, आता देवळात निघालोय ना, उगाच प्रश्न विचारून तू खोडा टाकू नकोस मध्ये. तुम्ही निघा रे. चला देवळात जायचंय आपल्याला, वेळेत पोहोचायचंय. चला. तू चल देवळात. नाही गो बाई, एवढ्या प्रदक्षिणा मला नाही जमणार. अगं तू बस, आम्ही घालतो प्रदक्षिणा. नमा, वय काय तिचं? अगं तुला माहिती नाही, ती फायर आहे. निघ तू. प्रसाद घेऊन ये माझ्या. हो येस. हा. काय या आजकालच्या पोरीना कळतच नाही, त्यांना झेपणार आहे का तुला? तू आराम करा, उगाच जीवाला त्रास करून घेऊ तुझा. आणि काही लागलं तर आहेच तुझी लाडकी नात सेवा करायला तुझी. हो आहे ना. काय तुम्ही गेल्यावर तिच्याही डोक्याला जरा शांतता मिळेल आणि मलाही. जाऊन या तुम्ही. आई असं कुचकट बोलू नये का समोरच्याला सतत. अरे बापरे. येतो आम्ही, जाऊन येतो. नाही मला एक सांग, नक्की देवळात चाललाय का? काय संशयी झालीये ही बाई, अशक्य आहे बाबा. देवळात चाललेत.